पहिल्या चेंडूवर थँक्यू. यांच्या वतीनं प्रत्येक समालोचकासाठी 500 रुपयाचं या ठिकाणी कला गुणांना वाव देणारं बक्षीस आलेलं आहे. त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तर मुळशी मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये 8 डिग्री ज्यांच्या नावावर आहेत नंदुभाऊ गोळे यांनी या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं कला गुणांना वाव दिलेला आहे. धन्यवाद नंदुभाऊ, आपला मनपूर्वक आभार. दरम्यान खूप चांगला अप्रोच निलेश मोहिते यांचा पाहायला मिळतो. पहिला चेंडूवर 4, त्यानंतर डॉट. सन्माननीय सुशांतजी गोळे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. दरम्यान पहिल्या षटकावर अटॅकिंग अप्रोच पाहायला मिळतोय जो खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा आपण 5 षटकांचं क्रिकेटचा फॉर्मॅट खेळतो अशा वेळेला 11 खेळाडू तुमच्या संघात आहे. तर प्रत्येकाचा हाच कल असतो एक चांगली सुरुवात मिळवून देणं, आणि सुरुवात कधीच सोपी नसते. सुरुवात सोपी बनवावी लागते आणि गोलंदाजाने आतापर्यंत ती सुरुवात चांगली बनवलेली आहे. धन्यवाद नंदू भाऊ, आपला मनस्वी आभार. धावसंख्या 5. आतापर्यंत मान संघ या ठिकाणी एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी प्रस्थापित करतोय. निलेश मोहिते यांच्या वतीनं चांगले स्टार्ट मिळते. स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच विवेक सपकाळ आपण पाहणार आहोत. आशिष यांच्या वतीनं आतापर्यंत 5 धावांचं योगदान मिळालं. धावांचं योगदान वाढवावं लागेल, त्यासाठी पाहूया विवेकची तयारी. फुल लेनचा बॉल, बॅटची लिडिंग एज बॉल मागे फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. एक रिस्की सिंगल पूर्ण झालेली आहे. दरम्यान एकादवीची वाढ, धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. आणि रवी बाळा गायकवाड या संघाला स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाला करायची फलंदाजी. आणि पाहूया 2 फलंदाज आतापर्यंत प्रयत्न करतात मोठ्या धावसंख्येसाठी. त्यांचे अथक प्रयत्न दिसत आहेत, पण गोलंदाज देखील तितक्याच गुणवत्तेचा आहे. ऑन साईडला बॅट्सविंग तर उत्तम आहे, पण एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. मिड विकेटला कॅच ड्रॉप. शुभम माने यांच्याकडून कॅच ड्रॉप झालेली आहे. आणि आता थ्रो बॅटिंग एंडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची संधी सुद्धा मिळाली. या चुका नको आहेत. जेव्हा आपण अग्रमानांकित स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करत असतो अशा वेळेला तुमच्याकडून 100% योगदान मिळावं असंच तुमच्या ग्रामस्थांना वाटत असते. चुका समोरून कोण करत नाही, चुका होतात, पण हा इझी अटेम्प्ट होता. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. बॉलर तयार निलेश. फुलटॉस ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळताना बॉलला उडवलंय. मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. फ्लॅटेड सिक्सर. जसा मी एक उल्लेख सकाळी मुळशी तालुक्याचा केला होता, या ठिकाणी गुरुत्वाकर्षण धरण सुद्धा आहे मुळशी तालुक्यामध्ये. 2 शहरं हिंजवडी आणि पिरंगुट, आणि पिरंगुटचेच आपले समालोचक तुषार गवारे, चांगली कामगिरी त्यांच्या वतीनं. आणि मावळच्या आमच्या सोबतीनं आता कमीत ते आम्ही डिजिटल स्कोरर योगेश सावळे माझ्या डावीकडे पाहायला मिळत आहेत. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय. खरं तर आता घर बसल्यासुद्धा तुम्हाला एक वेगवेगळ्या अँगलनं ही स्पर्धा पाहता येते. तर आधुनिक तंत्रज्ञान आहे, आणि आधुनिक तंत्रज्ञान बघा जसं नाव या ठिकाणी घेतलं, दीपक मंडले सर दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झालेले आहेत. खरं तर उत्क्रांती आवश्यक आहे, आणि दीपक मंडले सरांची ती क्रिकेटवरची आरती तर पूर्ण पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये गाजली होती. तर ती उत्क्रांती आवश्यक आहे. प्रत्येक समालोचकाच्या माध्यमातून काहीतरी नवीन आणणं, आणि दीपक मंडले सर नेहमीच ते नवनवीन संकल्पना घेऊन येताना आपण ऐकलेलं आहे. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. धावसंख्या पाहणार 14 धावा, 14 रन्स. धीम्या गतीचा बॉल, तितक्याच दुप्पट वेगानं केलाय प्रहार. बॉलला थेट उडवलंय. काऊकॉन सीमारेषा पार. येतोय गगनभेदी षटकार, सिक्सर. निक्सन सर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला, आणि बॉलिंग एंडला आपण महेश जाधव सर पाहतोय. ज्यावेळी सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. एकूण 6 दिवसांचा हा प्रवास. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी शिस्तीने पाळली जाते.
मग ती पंच कमिटी असू द्या, समालोचन असू द्या, स्वप्नील देखील खूप चांगली स्कोरिंग करत आहेत क्रिकेटच्या या डिजिटल मीडियमवर. धावसंख्या 20 झालेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज प्रतीक वाबळे. ऑन साइडला क्रॉस बेटेड पुल केले क्षेत्ररक्षक आहेत, पण बॉलचा बाउन्स व्यवस्थित नियंत्रित करता आला नाहीये आणि त्याचमुळे त्या बाउन्सच्या आधारावर फलंदाजाला मिळतोय फायदा. 4 धावांचा आहे. चौकार. की तुमची जर खेळपट्टीवर हालचाल चांगली झाली तर धावफलकावर तुम्ही मालामाल व्हाल आणि तीच मैदानाच्या आतमध्ये विवेक सपकाळ यांच्या वतीने पाहायला मिळते. 3 चेंडू त्यांनी घेतले आणि 11 धावांचं योगदान त्यांच्या वतीने मिळालेलं आहे. ऑन साइडला फिरवलाय, थेट बॉलला उडवलाय. भुकुम गावामध्ये घेऊन या हा बॉल. बॉल सीमारेषा पार. षटकार, सिक्सर. बॅटिंग पहिल्या 3 बॉलवर आपला आक्रमक पवित्रा पाहायला मिळालेला आहे. विवेक सपकाळ यांचा 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या पोहोचते 30 या आकड्यावर. 3-30 आणि हवेच्या झोताने आपल्या फलंदाजीला कशा पद्धतीने वापरायचंय ते गणित या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सोडवतो विवेक सपकाळ. या ठिकाणी गोलंदाज विचारात आहे नक्की पुढचा चेंडू हाताळायचा कसा, पण त्याच ठिकाणी तुमचं पूर्वनियोजन, तुमचं एस्टिमेशन ते खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या चेंडूवर मला नक्की काय करायचं. बॉलर तयार. चांगला बॉल, वाईड यॉर्कर, बॅटची एज, बॉल मागे. क्षेत्ररक्षक चुकले. शॉट थर्ड मॅनचे. बॉल जातोय हळू हळू हळू. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील या 4. नशिबाचा चौकार. 1-2 का 4. ते देतात की आशिष आणि विवेकची ही जोडी तर अजिंक्य राहिलेली आहे कित्येक स्पर्धांच्या माध्यमातून. आणि पाहूया या ठिकाणी आता त्या जोडीला भेदेल कोण. गोलंदाज प्रयत्न करतोय पण या ठिकाणी प्रयत्न फोल ठरतायत. पुढचा बॉल विवेकचा अप्रोच चांगला. बॅटच्या आतल्या बाजूला बॉल कनेक्ट होईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये थ्रो होईल. बॅटिंग एंडला तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. एखादा चिवड एखादा बच्च्या वडे 9 सेकंद पोहोचते. बिन बाद 35 धावा. 35 रन्स ऑन बोर्ड. हा या षटकातला पहिला बॉल जो आहे जो मैदानाच्या आतमध्ये थांबलेला आहे. बाकी 4ही बॉल मैदानाच्या बाहेर पोहोचले होते. 2 षटकार 2 चौकार. त्यानंतर ही सिंगल आपण पाहतोय. धावफलकावर 5 चेंडूमध्ये 21 धावा प्रतीक वाबळे यांनी खर्च केलेल्या आहेत आणि त्यांची भरपाई करण्यासाठी अजून एक चेंडू बाकी आहे. लेट्स सी या पुढच्या चेंडूवर त्यांना त्यांची परिपक्वता सिद्ध करता येते का. कारण म्हणतात ना की तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला 100% प्रसिद्ध करायला आहे. आणि पाहूया या ठिकाणी तसाच खेळ प्रतीक वाबळेचा पाहायला मिळतोय का. कारण तुर्तास ते थोडे महागडे ठरलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष गायकवाड. खूप वेळानंतर स्ट्रायकिंग एंडला स्विच केलं स्वतःला, पण तो फायदा झाला नाही. धावचीच्या स्वरूपात संधी आली होती पण बॉल आणि स्टम्पचं कनेक्शन होत नाहीये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. येस, लेग बायची एक धाव असेल. 2 षटकांचा खेळ संपत धावसंख्या झालेली आहे 36. 36 रन्स ऑन बोर्ड. नो लॉस. चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. रवी उर्फ बाळाभाऊ गायकवाड स्पोर्ट्स फाउंडेशन जांबे या संघाकडून एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बघा म्हणतात ना की नाणेफेक जिंकणं हा नशिबाचा भाग आहे आणि क्रिकेटचा सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. खरं तर मान संघाने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण निवडलं, पण फायदा कोणाचा होतो सध्या फलंदाजांचा. हेच ओळखणं गरजेचं आहे की टॉस तर आपण जिंकणार आहोत किंवा टॉस पराभूत होणार आहोत. आपल्याला फलंदाजी करायची आहे, आपलं म्हणणं आलेला गोलंदाजी करायची आहे. दोन्ही क्षेत्रांसाठी आपल्याला तयारीत राहावं लागतं. जर तुम्ही क्रिकेटचा खेळ खेळताय, प्रत्येक वेळी तुम्हाला गोलंदाजीच मिळणार आहे, प्रत्येक वेळी तुम्हाला फलंदाजीच मिळणार नाही, तर दोन्ही गोष्टींसाठी तुम्हाला तयारीत राहावं लागतं. आता पाहूया पहिल्या 2 षटकांची भरपाई करण्यासाठी नवीन गोलंदाज कुठला वापरला जाणार आहे मान संघाकडून. आणि गोलंदाज येतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. निलेशलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे, निलेश मोहिते. कारण निलेशकडे पेस आहे. शॉर्ट ऑफ लेन हा बॉल होता. ऑन साइडला आडव्या बॅटनं खेळलेत. हॉरिझॉन्टल स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर देतोय फलंदाज आशिष गायकवाड. त्यांचा आवडता कम्फर्ट झोन आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये त्यांना जास्तीत जास्त खेळण्यास पसंत पडते आणि तेच आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे.
आणि तुर्तास आपण जर निलेश मोहिते यांचा विचार केला पहिल्या षटकामध्ये त्यांच्या वतीनं 14 धावा खर्च झाल्यावर त्या विकेटचा शोध अजूनही अपूर्ण आहे. तो शोध घ्यावा लागेल तरच कुठेतरी एक पुनरागमन होऊ शकेल या सामन्यामध्ये. जांबे संघाचं स्विचिंग या ठिकाणी प्रत्येक जण करतोय जे खूप आवश्यक आहे. प्रत्येक मैदानावर खेळताना आपण मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीवर देखील अभ्यास केला पाहिजे की कशा पद्धतीने आपण या मैदानाचा फायदा उचलू शकतो. खरं तर पुण्यामध्ये आपण जेव्हा येतो रिस्ट्रिक्टेड झोन तुम्हाला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतील. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वर्तुळाकार मैदान खेळण्याची संधी मिळते. त्यातल्या त्यात या आपण स्वयंभू श्री रामेश्वर कर्ण भूकुंमध्ये दोन्ही एंडने खेळण्याची संधी देतोय. हा तर एक सोपा बॉल होता फलंदाजासाठी पण तितकाच चांगला मेहनतीचा एफर्ट आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये पाहिला. दरम्यान ही एक धाव पूर्ण करता आलेली आहे. थोडी एनर्जी वाचवली जाते. जर निलेश मोहिते यांचा विचार केला तर गेल्या वर्षी उत्कृष्ट गोलंदाज हा खिताब त्यांनी पटकावला होता आणि खिताबाचं स्वरूप होतं एक सायकल, एक टेलिव्हिजन सेट आणि ट्रॉफी. एकूण 14 विकेट्स मागच्या हंगामामध्ये त्या घेतल्या होत्या. 8 ओव्हर्समध्ये 8 मॅचेसमध्ये 14 विकेट्स निलेश मोहिते यांच्या नावावर होत्या. पण तोच विकेटचा शोध अजूनपर्यंत घेतला जात नाहीये. मागच्या वर्षी आपण या ठिकाणी आपली प्रतिभा सिद्ध केलेली आहे पण ती प्रतिभा या वर्षी सुद्धा तुम्हाला दाखवावी लागणार आहे. प्रत्येक वर्ष या ठिकाणी वेगळं असतं ते मान्य करायलाच हवं पण प्रत्येक वर्षानंतर तुमच्याकडे प्रगती देखील व्हायला पाहिजे. ती प्रगती झाली तर मग तुमचं क्रिकेटचं हे जे करिअर आहे ते चांगल्या पद्धतीने पुढे सरकत जाईल. हा डॉट बॉल आलाय. धावसंख्या थांबले 37 वर. बघा यावेळेस परफेक्ट कनेक्शन झालंय. परफेक्ट एलिव्हेशन मिळालंय. परफेक्ट फोर्स मिळालाय. बॉल जाते स्क्वेअर लेग सीमारेषा पार. स्काय स्क्रॅपर सिक्सर षटकार. पण आता चांगली बॉलिंग हे कधी आम्हाला म्हणता येईल. जर विकेट घेतला जास्तीत जास्त डॉट आलं तर चांगली बॉलिंग मान संघाकडून होते असं आपण म्हणू शकतो. पण तुर्तास फलंदाजीच्या वरच्या दर्जावर आहेत. आपण जांबे संघाच्या फलंदाजांचा आढावा घेतला तर ज्यामध्ये विवेकच्या 29 धावा, आशिषच्या 15 धावा, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी, नाबाद 45ची. दुपारच्या सत्रामध्ये वाऱ्याचा प्रभाव या मैदानावर तुम्हाला प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतोय आणि म्हणूनच मी उल्लेख केला की आपण कुठल्या मैदानामध्ये खेळतोय. दोन्ही एंडने खेळताना आपल्याला कसं स्विच करायचंय स्वतःला, कशा पद्धतीनं चौफेर फलंदाजीसाठी प्रयत्न करायचे तो खूप महत्त्वपूर्ण पर्याय आहे. पडता हवेच्या विरोधात खेळण्याचा प्रयत्न फसलाय. ऑपॉर्च्युनिटी बनली होती पण नशिबाचा नाश्ता करून आलेत फलंदाज. त्याचमुळे क्षेत्ररक्षक दूर होते. बॉल ज्या ठिकाणी लँड झाला एकूण मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 47 आकड्यावर. विवेक सपकाळ जबरदस्त फलंदाजी. 31 धावांचं योगदान त्यांच्या वतीने पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते झालेली आहे 47 धावा. 47 रन्स ऑन बोर्ड. 16च्या गतीनं हा धावफलक पुढे सरकत चाललेला आहे. खरं तर कित्येक संघ आपण जर या स्पर्धेमध्ये पाहिले ज्यांनी खरंच आपली जी गुणवत्ता आहे ती टिकवून ठेवलेली आहे. गुणवत्ता प्रत्येकाकडे आहे पण ती गुणवत्ता टिकवून ठेवणं हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं. कारण मागच्या सीझनला तुम्ही एक बेंचमार्क सेट केलेला आहे की मागच्या पर्वाचा उपविजेता कोण, मागच्या पर्वाचा विजेता कोण आणि त्या संघावर प्रामुख्याने लक्ष दिलं जातं. आपण जर मागच्या संघाच्या विजेत्याचा विचार केला तर मागच्या स्पर्धेचा विजेता होता कासारसाई. तर कासारसाई या संघाकडे त्या दृष्टिकोनातून प्रेक्षक बघतायत की यावर्षी सुद्धा कासारसाईकडून चांगला खेळ पाहायला मिळेल पण तो संघ या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये आलेला आहे आणि त्याचमुळे आता अजून जास्त ही चुरस वाढणार आहे. उद्या तर खूप जबरदस्त धमाका असणार आहे प्रेक्षकांसाठी. तर खूप चांगली मेजवानी आहे. मी म्हणेन जेवणाची मेजवानी तर आहेच आहे पण बक्षिसांची मेजवानी सुद्धा प्रेक्षकांसाठी असणार आहे. आणि बक्षिसाचं स्वरूप बघा ना, तुम्हाला बाईक जिंकता येणार आहे, तुम्हाला सायकल्स जिंकता येतील, तुम्हाला बोकड जिंकता येणार आहे, तुम्हाला सोन्याची अंगठी जिंकता येणार आहे आणि आपण भूकुम नगरीमध्ये आहोत त्याचमुळे बक्षिसं संध्याकाळपर्यंत अजून वाढतील यात कुठलंच दुमत नाही आहे. हे माझं शब्द लिहून घ्या. अजून बक्षिसांमध्ये वाढ संध्याकाळपर्यंत होणार आहे. आता सर्व कुपन्स त्या ठिकाणी घेत आहेत. सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण करतोय. दरम्यान सुमितजी मस्कुटे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. चला सामना थांबू देऊ नका. पेनल्टी आहे 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं पूर्ण केली नाहीत तर. नवीन गोलंदाज रवी भाऊ आलेत.
फुलालींचा बॉल स्टेप आउट झाले. ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे पडतात कमी उजवीकडे सरकताना बॉल सीमारेषा पार. किती धावा मिळतील? 1 2 3 4 चौकार. रवी भाऊंच्या कमरेवर हात गेलेले आहेत. खरं तर जॉकोलेनसाठी ते प्रयत्न करताना पाहायला मिळाले, पण फलंदाज देखील तितकेच चाणाक्ष आहेत. ते स्टेप आउट झाले, फुल टॉस घेतला आणि त्यानंतर सरळ बॅटचा वापर करताना फुल फ्लेज बॅटिंग. आता मैदानाच्या आतमध्ये आपण आशिष गायकवाड यांची पाहतोय. एका बाजूने विवेक किल्ला लढवत आहेत आणि विवेकची साथ आशिषला मिळते. चांगली पार्टनरशिप, अर्धशतकी भागीदारी या दोघांची पाहायला मिळते. 51 धावा, नाबाद 51 धावा पाहायला मिळतात. तर मी सर्व खेळाडूंना आणि मान्यवरांना विनंती करतो की जेवणाचा आस्वाद घ्या. खरं तर भूकंप नगरीमध्ये आहोत आणि प्रत्येक दिवशी वेगळी व्यंजनं चाखण्याची संधी मिळते. त्याचमुळे एकही दिवस चुकू नका. अजूनही कोणी जेवलं नसेल तर आपण भोजन कक्षात जाऊन जेवणाचा आस्वाद घ्यायचा. दरम्यान अलॉंग द ग्राउंड हा स्ट्रोक जनरेट केलाय. क्षेत्ररक्षक पोचतील डीपमधून पुढे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा मौका होता, पण त्या ठिकाणी नकार आलेला आहे. मिळते फक्त ही एक धाव. एका धावीची वर धावसंख्या पोचते 52. 52 रन्स ऑन बोर्ड. 52 धावा धावपकार आहेत. आता जर याच गतीनं हफल धाव पुढे गेला तर 78 धावा बनवल्या जाणार आहेत. एक चांगली धावसंख्या उभारण्याची जय्यत तयारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जांबे संघाकडून पुढचा सामना खेळला जाणार आहे. भुगाव क्रिकेट क्लब वर्सेस रिहे वॉरियर्स. चला, दोन्ही कॅप्टन टॉससाठी तयारीत राहायचं आहे. भुगाव क्रिकेट क्लब आणि रिहे वॉरियर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनने इनिंग ब्रेक्सच्या अगोदर टॉस बॉक्सच्या बाजूला उभं राहायचं आहे. आपण करणार आहोत टॉस. रवी भाऊ बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. धावसंख्या 52 झालेली आहे जांबे संघाची. एकंदरीत सुरुवातच आक्रमकतेची पाहायला मिळालेली आहे जांभे संघाची आणि प्रत्येक षटकामध्ये धावांचा ओघ वाढत राहिलेला आहे. फुल टॉस, डोक्यावर हात, टोपी काढली, म्हणजे इतका सोपा मौका कसा सुटला माझ्याकडून. ती निराशा त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळते. कधी कधी फुलटॉसच्या तयारीमध्ये फलंदाज नसतात आणि त्याचमुळे ती तयारी नसल्यामुळे स्ट्रोक व्यवस्थित कन्वर्ट करता आला आणि 6 किंवा 4 तर सपशेल मिळू शकल्या असत्या, पण त्या मिळाल्या नाहीत. म्हणूनच ती निराशा पाहायला मिळते. आणि आता त्या ठिकाणी पोहोचतायत आशिष. इतका सोपा मौका तुम्ही कसा सोडू शकता ते देखील तुम्ही हवेच्या झोताच्या सहाय्यावर आहात, रायटी बॅटर आहात आणि त्याचमुळे एकूण एक प्रत्येक चेंडूंवर तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन खेळायचं असते. तीच चर्चा कदाचित आशिष गायकवाड करताना पाहायला मिळाले विवेकशी. धावसंख्या 52 झालेली आहे. आतापर्यंत चेंडू हाताळले 3 या षटकातले. अजूनही या डावातला 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. रवी भाऊ या षटकावर नियंत्रण अजूनही घट्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न यशस्वी होईल, पण विकेट किपरची साथ मिळायला पाहिजे. वाह, चांगला स्टॉप. दरम्यान काही धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत जरूर. दरम्यान वीरवण्णा यांनी आपल्या संघासाठी 2 धावा तर किमान वाचवलेल्या आहेत आणि या 2 धावा असतील. 2ची वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 54 या आकड्यावर. विकेट किपरची साथ मिळणं आवश्यक आहे. खरं तर विकेट किपर थोडेसे लांब आहेत, त्याचमुळे त्यांना ती संधी मिळते. जर आपण यष्ट्यांना खेटून जर यष्टीरक्षण करतात अशा वेळेला थोडंसं कठीण असतं बॉल कॅरी करणं. फुल टॉस, पुन्हा एकदा विकेट किपर थोडे बसले, गुडघ्यावर बॅलन्स केला, कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, पण एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 55. विकेट किपिंगच्या भूमिकेत आपण मयूर यांना पाहतोय आणि मयूरची परीक्षा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. बिहाइंड द विकेट क्षेत्ररक्षण करणं खूप कठीण असतं, वाटतं तितकं सोपं नाही आहे, कारण टप्पा पडल्याचा बॉल टर्न होतो, लगेचच तुमच्या आवाक्यात तो नसतो. अशा वेळेला तुम्हाला जजमेंटल फिल्डिंग करावी लागते. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकात. धावसंख्या 55. या षटकावर चांगलं नियंत्रण पाहायला मिळते, कारण या षटकात रविभाऊ बोडके यांनी फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. तुलनात्मक विचार केला तर मागच्या 3 षटकांपैकी हे षटक फायद्याचं राहिलेलं आहे मान संघासाठी. शेवटचा बॉल असेल बाकी या 4थ्या षटकातला. स्ट्रायकिंगला आशिष. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला टार्गेट करण्याचा प्रयत्न. गुडलेनचा हा बॉल होता, वेगानं यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. शेवट गोड झाला या षटकाचा. एकंदरीत हे षटक मान संघासाठी चांगलं राहिलेलं आहे. 4 षटकांचा खेळ संपू. धावसंख्या झाली बिनबाद 55 धावा. टीम झांबे 55 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. विचार केला तर सीझन मध्ये जवळपास 25 ते 30 टुर्नामेंट्स होतात. नक्कीच
एका पाठोपाठ एक सातत्यानं होणाऱ्या मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा हे आकर्षण खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याचं राहिलेलं आहे. सातत्यानं खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ जे या संपूर्ण असोसिएशनच्या अंतर्गत खरं या स्पर्धा खेळवल्या जातात. त्यामुळे एका पाठोपाठ एक खूप साऱ्या स्पर्धा ज्या या तालुक्यामध्ये आपण पाहतो. दरम्यान गोलंदाज प्रसन्न ओझरकर मैदानाच्या आतमध्ये तयार. एक्झॅक्टली. आणि जितक्या जास्त स्पर्धा खेळल्या जातील तितका तो अनुभव त्यांना मिळणार आहे. बघा, क्रिकेटचा अनुभव तुम्ही मैदानाच्या बाहेर थांबून घेऊ शकत नाही, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागतं. आता तुम्ही कितीही सांगितलं की खेळाडूने हे करायला व ते करायला, पण आपल्या हातामध्ये बॅट आली किंवा आपल्या हातामध्ये बॉल आला तर आपण तसं करू शकत नाही, कारण तो एक्सपिरियन्स घेणं आवश्यक आहे मैदानाच्या आतमध्ये जाऊन. त्याचमुळे आपण हर्षा भोगले यांचा विचार करतो, आकाश चोप्रा यांचा विचार करतो, जे क्रिकेटमध्ये तितके चांगले नाही राहिले पण समालोचनाच्या बाबतीत त्यांचा खरंच तोड नाहीये. फुल टॉस बॉलला दिले या ठिकाणी एलिव्हेशनाची साथ. बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार आणि धावफलकाला मिळते 6 धावांची 7 षटकार. हेच मी म्हणेन, आशिष गायकवाड सुद्धा आता लयबद्ध फलंदाजी करतायत, जी खूप महत्त्वाची बाब होऊन बसलेली आहे. कारण एका बाजूने विवेक सपकाळ यांचा खेळ हा फायद्याचा राहिलेला आहे. त्यांच्या सोबतीनेच आता आशिष गायकवाड हे सुद्धा त्याच लयीमध्ये फलंदाजी करत आहेत. आणि दोघांपैकी उत्तम कोण हा प्रश्न तर सुटत नाही आहे. दोघांकडून 100% योगदान आपल्या संघासाठी मिळते. लो फुल टॉस ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहेत काउ कॉर्नरला, थोडेसे फंबल झाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका आहे, कारण 2 फलंदाज एका साईडला. विकेट किपर चुकले, बॅकअप आहे पण या 2 धावा पूर्ण केल्या जातील, कारण लेफ्टी बॅटरच त्या एंडला असायला हवा. म्हणूनच हा अट्टाहास होता आशिष गायकवाड यांचा 2 धावा पूर्ण करण्याचा, आणि 2 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. 2 चिवाड आणि 2च्या वाढीन धावसंख्या पोहोचते आता 64 या आकड्यावर. बिनबाद 64. चला भुगाव आणि रिहे वॉरियर्स. चला कॅप्टन्स, आपण टॉससाठी तयारीत राहायचं आहे. भुगाव आणि रिहे वॉरियर्स, बी प्लीज रेडी फॉर टॉस. चांगली धावसंख्या सजवलेली आहे खऱ्या अर्थाने. 64 धावा. दुपारच्या सत्रामध्ये तर जसा मी सकाळीच उल्लेख केला होता की 70 धावा तर बनलायलाच हवा. जर आपण 5 षटकांच्या फॉर्मॅटचा विचार करतोय तर 70 पेक्षा कमी चालत नाही. आणि म्हणूनच तो प्रयत्न एकंदरीत झांबे संघाचा दिसून येतोय. जरी नाणेफेक त्यांच्या पक्षात जात नाहीये, पण फलंदाजी करताना या दोघांनी चांगलीच कामगिरी निभावलेली आहे. चांगला बॉल सरळ रेषेत उचलून फेकून दिलाय बॉलला. लॉंग ऑन सीमारेषा पार. कम खर्च फुल चर्चा. येतोय षटकार, सिक्सर. 6 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते 70 या आकड्यावर. 70 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला अप्रोच एकंदरीत या दोन्ही फलंदाजांचा. एक खेळतोय 35 वर, एक खेळतोय 34 वर. आशिष गायकवाड यांचं 34 धावांचं योगदान. या षटकामध्ये ते तुटून पडलेत फलंदाजी करताना गोलंदाजांवर. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, पण गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतो. यालाच म्हणतात डेडिकेशन टुवर्ड्स क्रिकेट. एक धाव वाचवायची आहे. आणि आता पहिला धक्का बसतोय आणि फलंदाजाला बाद होऊन परतावं लागेल विवेकला. धक्का क्रमांक 1 झांबे टीमला. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत, रिहे वॉरियर्स आणि भुगाव क्रिकेट क्लब. माननीय मयूरजी करंजावणी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढचा टॉस केला जाणार आहे. सोबतच सन्माननीय सतीशजी गुजर साहेब उपस्थित आहेत. पोलीस पाटील सतीशजी गुजर साहेब, आपण या, आपण टॉससाठी यायचं आहे. खरं तर सतीश गुजर साहेब देखील गेल्या कित्येक दिवसांपासून या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत आणि त्यांच्यामध्ये देखील एक क्रिकेटपटू दडलेला आहे असं मला त्यांच्या देहबोलीवरून जाणवते. चला मॅच ऑन ठेवूया. आपण टॉस करणार आहोत गुजर साहेबांच्या शुभ हस्ते. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाघिरे. पुन्हा एकदा ताकदीचा वापर आणि बॉल करतोय हवाई सफर. लँड होईल काव कॉर्नर सीमारेषा पार. षटकाचा शेवट गोड करतोय आशिष गायकवाड. मिळतील धावा 6 आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनं धावसंख्या झालेली आहे 77 धावा आणि आता जिंकण्यासाठी 78 धावांची गरज असेल मान संघाला. 30 चेंडू 78 धावांची गरज असेल मान संघाला. करूया टॉस गुजर साहेबांच्या शुभ हस्ते. सोबतच मयूर करंजावणे देखील उपस्थित असतील. 2 कॅप्टन्स, एका बाजूला असणार आहे भुगाव आणि एका बाजूला असेल रिहे वॉरियर्स.